मला असं वाटतं की हे जे निवडून आलेले उमेदवार आहेत हे जर लोकशाही मार्गाने निवडून आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु कालपासून ठाण्यामध्ये काही कोटीच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना दिले जात होत्या. काल आमच्या कोपरीतल्या राजेश्री नाईक म्हणून उमेदवार आहेत, त्यांच्या मिस्टरांना काल त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी 45 कॉल केले. रात्री 2 वाजता त्यांना मुलुंड इथे बोलवण्यात आलं आणि रात्री 2 वाजता त्यांना 5 कोटी रुपये देतो, तू तुझा उमेदवारी अर्ज पाठी घे म्हणून त्याच्या मागे तकादा लावला. त्याच्यानंतर त्याने मला सकाळी कॉल केला आणि मला घडलेली सगळी घटना सांगितली. त्यानंतर मी ती संपूर्ण घटना सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घातली आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज दिवसभर कल्याण डोंबिवलीमध्ये 21 लोकांनी पाठीमागे घेतलेला आहे उमेदवारी अर्ज, ठाण्यामध्ये 6 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतलेला आहे, असं कधी घडत नाही हो. याच्या आधी एखादा उमेदवार बिनविरोध निवडून यायचा, आज जवळजवळ 20% लोक बिनविरोध निवडून यायला लागले. हे अचानक घडत नाही, याच्या मागे खूप मोठं प्लॅनिंग असतं, खूप मोठा पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि त्यातून हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. यांच्या पद्धतीचे आरो नेमले. आरोंच्या मदतीने सुरुवातीला या लोकांनी अपक्ष उमेदवारांना उडवलं आणि त्याच्यानंतर उरलेल्या उमेदवारांना पैसे देऊन या लोकांनी फॉर्म पाठी घ्यायला लावले. ठाण्याचे शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे, त्यांच्या बायकोच्या अपोजिटला आमचा एक उमेदवार होता, त्याला अतिशय छोट्या कारणामुळे काल बाद केला. त्यानंतर मी असेल, जितेंद्र आव्हाड असतील, राजन विचारे असतील, आम्ही तिथे खूप गोंधळ घातला आणि मी त्याच वेळेला म्हटलं होतं आता जो एक अपेक्षा उरलेला आहे तो उद्या सकाळी अर्ज पाठी घेईल आणि इथे बिनविरोध निवड होईल. आज तशाच प्रकारची घटना घडली. सो याच्यावरनं एक लक्षात येतं की काही कोटींचे उलाढाल काल ठाण्यामध्ये झाले आणि त्यातून या उमेदवारांना बळजबरी अर्ज पाठी घ्यायला लावण्यात आले आणि त्यानंतर हे बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे. आमची आता मागणी आहे की निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांनी का अर्ज पाठी घेतले याची चौकशी करावी आणि इथे फेर निवडणूक घ्यावी, ही आमची मागणी.